आम्ही सेवक संस्थाद्वारा संचलित HIV संक्रमित अनाथ मुलांचं बालगृह मागील 17 वर्षापासून चालवतो. हसेगाव येथे शिवारात सेवालय प्रकल्पासून या प्रकल्पाला सुरुवातीपासून स्थानिक लोकांचा प्रचंड विरोध आहे. मुलांना शाळेतनं बहिष्कार टाकला. माझ्यावर आजही लिखित बहिष्कार आहे. 2 वेळेस मारहाण केली. JCB लावून बांधकाम पाडण्यात आलं. हेच कटकारस्थान करून अनेक वेळा इथून सेवालय बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्याच कटकारस्थान करणाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी आमच्या येथील एक मुलगी सुट्टीसाठी गेली होती. ती सुट्टीत येत नव्हती. आम्ही तिला बोलावलं. गोळ्या नसल्यामुळं बोलवून तिला ज्यावेळेस समितीच्या आदेशाने तिला मुक्त केल्यानंतर तिनं आरोप केला की अमित महामुनी ह्या कर्मचाऱ्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. हे पूर्णपणे खोटं आहे. बिनबुडाचे आरोप आहेत. कारण तो मुलगा इथं कधीच नव्हता. तो कर्मचारी नाही. तो मुलगा ही मुलगी येण्याच्या अगोदर 6 महिने अगोदर इथून बालकल्याण समितीच्या आदेशाने निघून गेलेला आहे. केवळ त्या मुलाचं नाव घेऊन सेवालय बदनाम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. माझी विनंती आहे की HIV संक्रमित अनाथ मुलं या ठिकाणी राहतात. यांच्या बदनामी करू नये. या सेवालय प्रकल्पाचा जे कटकारस्थान करणारे त्यांची आज सगळ्या याच्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे. कुठलेही आम्ही तयार आहोत. कुठली पूर्ण चौकशीला तयार आहोत. ते कटकारस्थान करणाऱ्यांचं, षडयंत्र करणाऱ्यांचं चौकशी व्हायला पाहिजे.